पवार कुटुंबाबद्दल अशा पद्धतीनं जाहीर वक्तव्य करणं हे चुकीचं आहे, हे त्याचं म्हणणं आहे आणि सगळ्यांचंच म्हणणं आहे. काल हायकोर्टाने म्हटलं की अनुसूचित जातींना हात लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना सुद्धा नाही, फक्त संसदेत कायदा करूनच ते बदलता येतं. मग महाराष्ट्र सरकारने कुठल्या आधारावर धनगर समाजाला आश्वासन दिले होते? असं आहे की 2013 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस बारामतीमध्ये धनगर समाजाचं मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनाला सामोरे जाताना देवेंद्र फडणवीस यांनी 10 वर्षापूर्वी धनगर समाजाला शब्द दिला होता की आमचं सरकार जर आलं आणि मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईल. सुदैवाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, 5 वर्ष मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांनी दिलेलं धनगर समाजाला आश्वासन त्यांनी अजून पाळलं नाही. त्याच्यामुळे जे आश्वासन दिलं, इतक्या मोठ्या नेत्यांनी जर एखादं आश्वासन दिलं तर त्यांनी पाळायला पाहिजे. धनगर समाज त्यांना विचारतो की तुम्ही आश्वासन दिलं होतं आम्हाला धनगर समाजाला आरक्षण, त्याचं काय झालं? एक शब्द बोलायला तयार नाही. आता मंत्रिमंडळाच्या किती बैठका झाल्या 5-7 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि तो निर्णय सुद्धा घेतला नाही. मग धनगर समाजाचं म्हणणं आहे की तुम्हाला करायचं नव्हतं तर मग आम्हाला आश्वासन दिलं कशाला? धनगर समाजाची दिशाभूल का केली? हा सर्वात मोठा प्रश्न धनगर समाज आज देवेंद्र फडणवीस यांना विचारतो.